नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि एकच विनंती की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मंडळी, आज तुम्ही ऐकणार आहात सु ल खुटवड यांच्या नसत्या उचापती या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे सुडाचा फायदा. ऐकूयात. पत्रकारितेची पदवी घेतल्यानंतर राजेशला जग जिंकल्यासारखं झालं होतं. घरी आल्यानंतर पदवीचं सर्टिफिकेट डोळ्यासमोर नुसता नाचवत होता तो. बस आता पत्रकार म्हणून चांगल्या वर्तमानपत्रात लागायचं आणि सामाजिक भान ठेवत विकासात्मक पत्रकारिता करायची. अनेकांचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा, हेच आपल्या जीवनाचं आता इति कर्तव्य. असं स्वतःशी बोलत त्याने हाताच्या मुठी आवळल्या. आपण पत्रकार झाल्यानंतर काय करायचं हेच विचार त्याच्या डोक्यात दिवसभर घोळत होते. काही नेते मंडळींची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढल्यानं ते चिडल्याची स्वप्नसुद्धा त्याला पडायला लागले. एकानं तर अपहरण केल्याचंही त्याला दिसलं. हे बघे, 10 लाख रुपये देतो, आमची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढायची नाहीत, असं एक पुढारी त्याला धमकवत होता. हे बघा, 10 लाख काय, 10 कोटी दिलेत ना तरी मी थांबणार नाही. जनसेवेचं कंकण हातात घेतलंय मी. माझ्या शरीराचे तुकडे तुकडे केलेत तरीही मी माझं पवित्र काम थांबवणार नाही. असा बाणेदार संवादसुद्धा त्यांनी अमिताभच्या स्टाईलमध्ये त्या पुढाऱ्याला ऐकवला. मग मात्र 2-3 जणांनी त्याला खरंच धरलं. एकानं पिस्तूल डोक्याला लावलं. आता मात्र राजेशला घाम फुटला. नाही, मला मारू नको, माझं लग्न ठरलं आहे, हो लग्न ठरलं आहे माझं नुकतंच. आता तुम्ही ते 10 लाख देणार ना, ते 10 लाख तुम्ही चेक न देणार का रोख न देणार तेवढं फक्त सांगा प्लीज. कसे देणार 10 लाख सांगा, 10 लाख चेक नाही का रोख. राजेश जोरजोरात ओरडायला लागला. त्याचा आवाज ऐकून आई बाबा त्याच्या खोलीत आले. अरे राजेश, काय झालं आहे? मिनलच्या वडिलांकडे तू स्वप्नात 10 लाखांचा हुंडा मागत होतास का काय? हे बा, तुला आधीच सांगतोय, हुंड्याला माझा तीव्र विरोध आहे. राजेशचे बाबा आवाज चढवत म्हणाले, अहो नाही बाबा, मी कशासाठी त्यांच्याकडनं हुंडा घेईन. राजेश असं म्हणाल्यावर बाबांनी सुटकेचा निश्वास टाकला. दुसऱ्या दिवशी त्यांनी पुण्यातल्या झाडून सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. आता कोणत्याही क्षणी मुलाखतीसाठी कॉल येईल म्हणून त्यांनी जयहिंदमधनं 10,000चे 2 ड्रेस आणि बाटाच्या शोरूममधनं बुटांचे 2 जोड विकत घेतले. अशी सगळी त्याची तयारी झालेली होती. रोज दिवसातनं 20 वेळा ईमेल चेक करायला लागला. कोपऱ्यावर पोस्टमन येताना दिसला की त्याला कोणत्या तरी वर्तमानपत्राचं मुलाखतीसाठी पत्र असेल असं वाटायला लागलं. त्यामुळे तो खाली जाऊन पोस्टमनला राजेश देशमुखचं काही पत्र आहे का असं विचारायला लागला. त्यांनी नाही असं म्हटलं की बघा की पुन्हा एकदा प्लीज, चुकून राहिलं असेल तुमच्याकडे असं म्हणायचं. 3-4 दिवस पोस्टमननं हे सहन केलं. मग पोस्टमन त्याच्या सोसायटीकडे फिरकेन असा झाला. त्या पोस्टमननं राजेशचा चांगला धसकाच घेतला. सोसायटीतली पत्र तो वॉचमनला बाहेर बोलवून द्यायला लागला. पत्र येत नसल्याचं पाहून राजेश मात्र दिवसेंदिवस खचायला लागला. पण एक दिवस त्याला दैनिक स्वाभिमानमधनं मुलाखतीसाठी 11 वाजता बोलवण्यात आलं. आता राजेश हवेत तरंगायला लागला. सकाळी 10 वाजताच त्यांनी ऑफिस गाठलं. तिथे तर कोणी काळं कुत्रंसुद्धा आलेलं नव्हतं. 2-3 जण फरशी पुसण्याचं आणि झाडलोटीचं काम करत होतं. मी राजेश देशमुख, मी ट्रेनी जर्नलिस्टच्या मुलाखतीसाठी आलो आहे मी. हातातलं पत्र त्याने रुबाबात त्यातल्या एकाला दाखवलं. असं केल्यानंतर आपल्याला बसायला सांगतील, चहा नाही तर किमान पाणी तरी देतील अशी त्याची अपेक्षा होती. हो, तुम्ही 11च्या पुढे यावं, आता आमच निपुसू द्या फरशी. तोंडातला गुटखा सावरत त्यातला एक जण रागेश्वर गुर्राकला. नाही पण मग मी इथे बसलो तर चालेल? अजिबात चालणार नाही. पहिलं बाहेर व्हायचं. आम्ही फरशी मग पुसायची कशी? मग साहेब बोंबालतात आमच्या नावानं. चला पहिले बाहेर व्हा. तोंडातला गुटखा फेकून द्यावा लागल्यानं तो चांगलाच वैतागला होता. नाईलाजानं राजेश बाहेर आला. ऑफिसच्या बाहेर येऊन तो मग रस्त्यावरची गर्दी निहाळायला लागला. 11:45च्या सुमाराला तो ऑफिसमध्ये आला. 1-2 जण ऑफिसमध्ये आलेले होते. संपादकाच्या केबिनच्या बाहेर तो गुपचूप जाऊन बसला. थोड्याच वेळात आणखीन 2 जण मुलाखतीसाठी आले होते. तेही त्याच्या शेजारी बसले.
11:15 स्वीय सहाय्यक देसाई आले. त्यांनी या तिघांचे बायोडाटा ताब्यात घेतले. 11:30 वाजता संपादक आले. 11:45 वाजता ते मीटिंगसाठी बाहेर पडले. बरोबर 1:30च्या ठोक्याला ते केबिनमध्ये परत आले आणि जेवायला बसले. साहेबांचं जेवण 2 वाजता संपलं. मग थोड्याच वेळात चीफ रिपोर्टर मनोज घोरपडे केबिनमध्ये गेले. बराच वेळ त्यांची कुठल्या तरी विषयावर चर्चा चालू होती. मध्येच वृत्तसंपादक निखिल काणे गेले. मग हे दोघं 2:15 वाजता बाहेर आले. त्यानंतर काही महत्त्वाच्या व्हिजिटर मंडळींनी केबिनमध्ये हजेरी लावली. परत 4:15ला संपादकांनी संपादकीय विभागाची मीटिंग बोलवली. ती 5:30 पर्यंत चालली. वाट बघून 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 हे तिघही वैतागून गेले होते. त्यांची सारखी चुळबुळ चाललेली होती. संपादक कधीही बोलवतील म्हणून तिघांनीही आपली जागा सोडली नाही. शेवटी 5:30 वाजता संपादकांनी एकेकाला मुलाखतीसाठी बोलवलं. पहिल्यांदा राजेश आतमध्ये जायला निघाला. एवढा वेळ वाट बघून तो वैतागून गेला होता, पण चेहऱ्यावर उसनं अवसान आणून त्याने केबिनचं दार ढकललं. आत येऊ सर? त्याने आदबीनं विचारलं. दोडमसे यांनी नुसतंच वर बघितलं. हो नाही का ना नाही. त्यामुळे केबिनचं दार ढकलत असलेल्या पोजमध्ये राजेशला काय करावं ते कळेनासं झालं. 2-3 मिनटं तो दाराला चिकटून बसला. मग परवानगीची वाट न बघता तो आत घुसला. दोडमसे फोनवर कोणाशी तरी बराच वेळ बोलत होते. राजेश अगदी अवघडून गेला होता. शेवटी नाईलाजानं तो खुर्चीवर बसला. 10 मिनिटांनंतर दोडमसे यांचं फोनवरचं बोलणं आटोपलं. तुम्ही पत्रकारितेमध्येच का नोकरी करू इच्छिता? मग राजेशनं सकाळी पाठ केलेलं भाषण ठोकलं. मग इतर काही प्रश्नोत्तरं झाली. राजेशनंतर इतर दोघांच्या मुलाखती झाल्या. नंतर तिघांनाही संपादकांनी एकदम बोलवून घेतलं. हे बघा, चीफ रिपोर्टर मनोज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमचं काम उद्यापासून सुरू करायचं आहे. वृत्तसंपादक निखिल काणे यांच्याकडे तुमचा रोजचा रिपोर्ट तुम्ही द्यायचा आहे. थँक्यू सर. तिघही एकाच वेळी बोलले आणि केबिनच्या बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30 वाजता घोरपड्यांनी एकेकाला बोलवलं. पहिल्यांदा राजेश गेला. राजेश, तुझं जर्नलिझमचं शिक्षण किती झालंय? सर मी पत्रकारितेची पदवी घेतली आहे सर. हे बघ, ती जी काही पदवी तू घेतली आहेस ना, तिची सुरळी करायची, त्यात चणे फुटाणे खायचे. त्या कोर्सला जे काही शिकला असशील ते इथे विसरायचं आणि स्वाभिमानमध्ये नवीन शिकायचं. काय कळलं? घोरपड्यांनी असं म्हणताच राजेशचा चेहराच पडला. बरं, तुला आवड कशाची आहे? म्हणजे तसं बीट द्यायला रे. सर मला राजकारण आणि साहित्याची मोठी आवड आहे सर. कॉलेजमध्ये असताना वृत्तविद्यामध्ये मी या विषयावर हमखास लिहायचो. तुला सांगितलं ना? सांगितलं का नाही तुला पत्रकारितेच्या कॉलेजचं काही सांगायचं नाही म्हणून? हां, बरं ठीक आहे. उद्यापासून तू वैकुंठ बीट करायचं. दररोज दुपारी 4 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत जायचं. दिवसभरात तिथे ज्यांच्या ज्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले असतील त्यांचे फोटो, माहिती गोळा करायची, त्याची बातमी करायची. 6 महिन्यानंतर तुझं बीट बदलू आपण. घोरपड्यांनी सांगितलं. त्यांच्या केबिनमधनं निराशेनं बाहेर पडून तो लायब्ररीत गेला. थोड्याच वेळात उमेश आणि सतेजही तिथं आले. त्यांनी घोरपडे यांनी काय काम सांगितलं याची माहिती दिली. उमेश म्हणाला, अरे मी म्हटलं मला आर्थिक घडामोडीमध्ये रस आहे. त्यावर त्यांनी विचारलं, तू कधी चित्रपट नाटक बघितलं आहे का? मी प्रामाणिकपणे सांगितलं का चित्रपट नाटक ह्याच्यात मला इंटरेस्टच नाही. पण मी असं म्हणताच त्यांनी मला चित्रपट आणि नाटकाचं बीड बघायला सांगितलं राव. यात घडणाऱ्या रोजच्या घडामोडींवर रोज 2 तरी बातम्या द्यायला सांगितल्या मला. मी तर यार कपाळावर हात मारून घेतला राव. मला क्रीडाविषयी खूप आवड आहे असं सांगितलं, तर मला साहित्यविषयक कार्यक्रमांना उपस्थित राहायला सांगितलं आहे. पहिल्या दिवशी फार वैतागून गेलो राव मी. सतेज म्हणाला, अरे ज्या गोष्टीत आपल्याला रस आहे ना त्यापासून आपल्याला दूर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे त्यांचा. मग तिघेही आपापल्या कामगिरीवर गेले. राजेशनं वैकुंठमध्ये जाऊन आज दिवसभरात गेलेल्या माणसांची माहिती फोटो सकट मिळवली आणि तो ऑफिसमध्ये आला.
त्यानंतर तो प्रत्येक मृतात्म्याला मोक्ष द्यायला लागला. त्यांनी लिहिलेला सगळा मजकूर घोरपड्यांना दाखवला. त्यातली एक एक निधनाची बातमी वाचून त्यांच्या कपाळावरची शीर तडतडायला लागली. अरे बातमी लिहिताना डोक्याचा वापर करत जा की. हे काय लिहिलंय? काय लिहिलंय हे? निवृत्ती जमदाडे, उम्र 45, त्यांच्या मागे 2 मुलं 3 मुली, नातवंड असा परिवार आहे. आज सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. म्हणजे काय त्या निवृत्ती जमदाडेच्या अख्ख्या कुटुंबावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले का? आणि हे काय, हे उम्र काय? काय पोलीस खात्यात नोकरीला आहेस काय? अरे वय म्हणायचं, वय. आणि त्या निवृत्ती जमदाडेच्या बापाचं नाव कोणी लिहायचं रे? 2 ओळीच्या निधनाची बातमी धड लिहिता येत नाही. काय दिवे लावणारेच पत्रकारितेत, काय माहिती. काय तर म्हणे मी जर्नलिझमची डिग्री घेतली. काय आग लावायची का रे असल्या डिग्रीला? घोरपडे तावातावानं बोलत होते. अख्खं ऑफिस चिडीत चुप झालं होतं. राजेश तर मेल्याहून मेल्यासारखा झाला होता. त्या कोणा निवृत्ती जमदाडेबरोबर आपल्यावरही आजच अंत्यसंस्कार झाले असते तर किती बरं झालं असतं, हा विचार त्याच्या मनात आला. थोड्याच वेळानं उमेश आणि सतेजची घोरपडेनं बिन पाण्याने करून टाकली. मग हे नेहमीचंच व्हायला लागलं. काही ना कारणामुळे या तिघांची खरडपट्टी काढून घोरपडे आपली बॉसगिरी दाखवायला लागले. ते त्या तिघांनाही इतकं बोलायचे की ऑफिसमधले इतर न सांगता सरळ व्हायचे. अर्थात घोरपड्यांचा हेतू तोच असायचा. पण हळूहळू राजेश नोकरीत रुळत चालला होता. इतर पत्रकार मंडळींच्या बरोबरच्या गप्पात तो सामील व्हायला लागला. गप्पांचा विषय मात्र जो कोणी उपस्थित नसेल त्याची टिंगलटवाळी करणं, त्यांनी लिहिलेल्या बातम्यांची चिरफाड करणं हाच असायचा. प्रत्येकाचा सूर मी किती काम करतो, मी किती एक्सक्लुझिव्ह बातम्या देतो, पण माझ्या कष्टाची, माझ्या गुणवत्तेची कदर नाही, हाच असायचा. मारुती कोथमिरे तर महिन्यातनं 1-2दा बातमी द्यायचा. पण बायलाईनसह बातमी आली की पेपर घेऊन प्रत्येकाच्या टेबलवर जाऊन ती बातमी दाखवायचा. ही बातमी मिळवण्यासाठी मी किती कष्ट केले, कसा पाठपुरावा केला, बातमीची शैली कशी वेगळी आहे, दिवसभरात मला शेकडो फोन कसे आले, याचा पाढा तो प्रत्येकासमोर वाचायचा. पुढचे 2 दिवस त्याचं हेच काम चालू असायचं. त्यामुळे त्याच्या बातमीचा अनेकांनी धसका घेतलेला असायचा. ऑफिसमध्ये येणारी व्हिजिटर मंडळीसुद्धा त्याच्या तावडीतून कधीच सुटले नाहीत. अशीच 3 वर्ष झाली. आता राजेश अक्षरशः या नोकरीमुळे खचत चालला होता. काही ना काही फालतू कारणानं घोरपड्यांचं बोलणं त्याला खावंच लागायचं. पत्रकारितेत येण्यापूर्वी आपण किती स्वप्न पाहिली होती आणि त्यातलं 1% खरं ठरलेलं नव्हतं. असली नोकरी करण्यापेक्षा कुठेतरी कारकुनी केलेली बरी. किमान तिथे घोरपडेंसारखी माणसं तरी भेटायची नाहीत असा विचार त्यांनी केला आणि नोकरीला रामराम ठोकायचा निर्णयसुद्धा घेतला. पण 3 वर्ष आपल्याला जो मानसिक त्रास झाला आहे त्याचा आपण सूड घेतला पाहिजे हा विचार त्यांनी केला. आणि हा सूड कशा पद्धतीनं घ्यायचा याचा विचार तो बरेच दिवस करायला लागला. शेवटी एका निष्कर्षापर्यंत तो पोचला. अशी एक बनावट बातमी द्यायची की ती सगळ्यांच्या अंगलट आली पाहिजे. संपादकांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल झाला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे घोरपडेला न भूतो न भविष्यती असा धडा मिळाला पाहिजे. आपण ती बातमी दिल्यानंतर कारवाई म्हणून ते आपल्याला नोकरीवरनं काढून टाकतील एवढंच होईल. आपल्याला नाहीतरी इथून कायमचं जायचंच आहे. तर मग अशा पद्धतीनं सगळ्यांना धडा शिकवून तरी जाऊ हा विचार त्यांनी पक्का केला. पण बातमी कुठली द्यायची ह्याचा तो विचार करत होता. एक दिवशी तो ऑफिसमध्ये बसला होता. त्यावेळी एक पागोटं आणि धोतर नेसलेला म्हातारा हातात कसलं तरी निवेदन घेऊन आला होता. वनमंत्र्यांची बातमी आहे असं तो कोणाला तरी सांगत होता. वन खातं राजेश बघत असल्यानं म्हाताऱ्याला त्याच्याकडं पाठवण्यात आलं. या बघा साहेब मी पुरंदर तालुक्यातल्या एका वाडीत राहतो. तिथे आहे ना वनमंत्री भाऊसाहेब जोंधळे नाही का, म्हणजे भाऊसाहेब जोंधळे पाटील हो, त्यांचं एक फार मोठं फार्म हाऊस आहे. चांगलं बागात 11 असेल ते फार्म हाऊस. त्यांचे मित्र शिक्षण मंत्री रमेश कोराडे पाटील आहेत. आता हे दोघं बी काल रात्रीला फार्म हाऊसवर उतरलं होतं. त्यांच्या संग तमाशातल्या काय बाया बी होत्या. रातभर तमाशा चालला होता बघा. जेवणासाठी त्यांनी 2 हरणांची शिकार बी केली. फाटपर्यंत कार्यक्रम चालला राव.
तुम्हाला सांगतो, महिन्यातनं एकदा दोनदा का होईना असा कार्यक्रम फार्म हाऊसवर होतोच. मला सांगा, अशानं आमच्या भागातली हरणं जिती राहतील का? आम्हा गावकऱ्यांना त्या कर्णकर्कशा आवाजामुळं रातभर जागर राहावं लागतंय राव. राजेश थक्क होऊन ऐकत राहिला. नाही, पण याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? आता मी बोलतोय तोच पुरावा आहे ना. तसं नाही हो, गावातली आणखीन काही लोक साक्ष देतील का? नाही हो, नाही साहेब, काय सगळी एकदाच साशाच्या काळजाची, एकाची बी हिंमत नाही बघा तोंड उघडायची. बरं, मग हरणांची शिकार झाल्यानंतर त्या हरणांची शिंग, कातडी असलं काही आहे का? नाही हो, त्यांची मंडळी लगेच पुरावा नष्ट करतात ना. बरं, मग काही लेखी पुरावा आहे का? या बघा, या कागदावर मी काय काय होतं ते लिहिलं आहे, योच पुरावा माझ्याकडं. मग मला सांगा, तुम्ही पोलीस केस का करत नाही? आता या याड्या गाभाळ्याची दखल कोण घेणार सांगा बरं? बरं साहेब, अहो पोलिसांना सगळं माहिती असतं. अहो मंत्र्याच्या बंदोबस्तासाठी ते बी येतात ना. अहो ते बी सामील असतात त्यांच्यात. कोण कोणावर कारवाई करणार सांगा बरं? बरं ठीक आहे, तुमचा काही संपर्क क्रमांक? मी कशाला फोन आणि मोबाईल वापरतोय साहेब. बातमी तशी इंटरेस्टिंग होती, पण एकही पुरावा नव्हता. एवढ्या 2 मोठ्या मंत्र्यांविरुद्ध बातमी द्यायची म्हणजे तेवढा भक्कम पुरावा पाहिजे ना. नाही तर हे दोघे मंत्री संपादकावर अब्रू नुकसानीचा दावा नक्कीच दाखल करतील. अब्रू नुकसानीचा दावा हा शब्द उच्चारताच राजेशच्या डोक्यात टिकटिक वाजले. याच्याशिवाय दुसरी कुठली संधी आपल्याला मिळणार आहे? त्यांनी बातमी झटपट ऑपरेट करायला सुरुवात केली. पुणे, तारीख 8. वनमंत्री भाऊसाहेब जोंधळे पाटील यांनी काल रात्री शिक्षण मंत्री रमेश कुऱ्हाडे पाटील यांच्या समवेत त्यांच्या फार्म हाऊसवर 2 हरणांची शिकार केली. तसंच त्यांनी तमाशातल्या महिलांनाही बरोबर नेलेलं होतं. तिथे त्यांनी बैठकीच्या लावण्यांचा कार्यक्रम केला. झिंगलेल्या अवस्थेतल्या या 2 मंत्र्यांना आपण काय करतोय याचंही भान राहिलेलं नव्हतं, असं विश्वसनीय सूत्रांकडनं समजतं. हरणांच्या मांसाचा स्वयंपाक करण्यासाठी मुंबईहून 2 आचारी आणण्यात आले होते. या 2 हरणांपैकी एका हरणाचं शिंग आमच्या हाती लागलेलं आहे. अशा प्रकारची पार्टी इथे महिन्यातनं 1-2दा तरी नक्की होत असते. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यातले 2 मंत्री असं कृत्य करतात हे बघून सगळीकडे खळबळ उडालेली आहे. राजेशने या पद्धतीनं 500 शब्दांमध्ये सगळा मजकूर ऑपरेट केला. आता अशा महत्त्वाच्या बातमीमध्ये दुसरी बाजू घेणंही महत्त्वाचं असतं. या 2 मंत्र्यांपैकी एकाची तरी प्रतिक्रिया घेणं नियमानुसार होतं, पण राजेशनं ते मुद्दाम टाळलं. आता प्रश्न होता घोरपड्यांना काय सांगायचं. त्यांनी जर ही बातमी पाहिली तर ते सगळी झाडाझडती घेणार. पुरावा काय आहे? कुणाची तक्रार आहे का? गुन्हा दाखल आहे का? प्रत्यक्षदर्शी किती साक्षीदार आहेत? दुसरी बाजू घेतली का? हे सगळं ते विचारणार. यातली एकही गोष्ट नसल्यामुळे बातमीतला फोलपणा लगेचच त्यांच्या लक्षात आला असता आणि त्यांनी ती डिलीट करायला लावली असती. मग सगळंच मुसळ केरात गेलं असतं. बातमी तर त्यांच्या कानावर घालायची, पण त्यांनी ती तपासली नाही पाहिजे अशी काहीतरी युक्ती करणं गरजेचं आहे. त्याच्या मनात आलं. घोरपड्यांच्या केबिनचा त्याने अंदाज घेतला. काहीतरी महत्त्वाची बातमी ते स्वतः करत होते. सर, वन खात्याविषयीची एक बातमी आहे, तुम्ही बघणार का? अरे आता मला वेळ नाही. हे बघ, पण ती बातमी वादग्रस्त नाही आहे ना, मग दे टेबलला. मान वर न करता घोरपडे बोलले. राजेशनं पडत्या फळाची आज्ञा मानली आणि टेबलला मुख्य उपसंपादक गणेश कोळेकर याच्याकडे सोपवली. कोळेकर यांनाही संपादकांना महत्त्वाचे विषय सांगून आत्ताच फोन ठेवलेला होता. घोरपडे सरांनी ओके म्हटलंय. बातमी एक्सक्लुझिव्ह आहे, चांगली ट्रीटमेंट द्या. 8 दिवस कष्ट घेतोय मी, त्याचं चीज करा, राजेश कोळेकरला म्हणाला. त्यावर कोळेकरनं नुसती मान हलवली. ही बातमी देऊन राजेश खुशीत शीळ घालत बाहेर पडला. आज स्वतःवर फार खुश होता तो. उद्यापासनं त्याची नोकरी जाणार होती. एका कटकटीतनं तो कायमचा सुटणार होता. पण त्याआधी सगळ्यांना धडा शिकवून तो बाहेर पडत होता. दोन्ही मंत्री बोंबाबोंब केल्याशिवाय राहणार नाहीत याची त्याला खात्री होती. मोठ्या प्रसन्न मुद्रेनं तो झोपण्यासाठी बेडरूममध्ये गेला. झोपण्यापूर्वी त्यांनी मोबाईल स्विच ऑफ केला.
उद्या ऑफिसला जाईपर्यंत मोबाईल ऑन करायचाच नाही हे त्याने ठरवून टाकलेलं होतं. दुसऱ्या दिवशी 9 वाजता तो आरामात उठला. त्यांनी स्वाभिमानचा अंक बघितला आणि त्याला फार मोठा धक्का बसला. त्या 2 मंत्र्यांची बातमी त्यांच्या छायाचित्रासकट पान 1ला मेन लीडच्या स्वरूपात प्रसिद्ध झाली होती. बास, आत्तापर्यंत सगळीकडे गोंधळ उडाला असेल. संपादक, वृत्तसंपादक आणि घोरपडे ही मंडळी आपल्या नावानं शंख करत असतील या कल्पनेनं त्याला आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या. आंघोळ वगैरे आटोपून निवांतपणे त्यांनी नाश्ता केला आणि राजीनामा पत्र तयार केलं. दुपारी जेवण केल्यानंतर तो ऑफिसला निघाला. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी मोबाईल ऑन केला. आता कोणी आपल्याला काही बोललं तर पहिला त्याच्या तोंडावर राजीनामा फेकून द्यायचा त्याने ठरवलंच होतं. ऑफिसमध्ये जाताना पहिली केबिन ही घोरपड्यांची होती. त्यामुळे त्यांच्याच तोंडावर राजीनामा फेकून मारायचा असं त्यांनी ठरवलं. अर्थात असं करणंही राजेशला आवडणारं होतं यात काही शंका नव्हती. तेवढ्यात घोरपडे समोर येताना दिसले. मोठ्या प्रसन्न मुद्रेने त्याने राजेशला हाक मारली. अरे येड्या, कुठे आहे तू सकाळपासनं? किती वेळा आम्ही तुला फोन लावतोय. अरे तुझ्या बातमीने सरकारला चांगला तडाखा दिला बरं का. अरे त्या दोन्ही मंत्र्यांनी आपली चूक मान्य केली आहे, जनतेची माफी मागितली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्या दोघांचा राजीनामा घेतलाय. राजीनामा आहेस कुठे? अरे तुझ्या बातमीमुळे आपल्या पेपरचं नाव केवढं उंचावलं आहे. सगळ्या चॅनलवर तुझी ही बातमी दाखवून वृत्त दिलं जातं आहे. अरे संपादकांनी आणि मालकांनी तुझं खास अभिनंदन केलं आहे बेट्या. घोरपडेंना काय बोलावं, किती बोलावं हेच कळेनासं झालं आणि राजीनामा पत्र काढण्यासाठी राजेशनं खिशात घातलेला हात तसाच आत अडकून पडला. पुढे काही दिवसात वेगवान घटना घडल्या. अनेक नामवंत संस्थांकडनं राजेशचा गौरव झाला. पत्रकारितेतले काही पुरस्कार त्याला मिळाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची मुख्य बातमीदार म्हणून नियुक्तीसुद्धा झाली. आज सकाळी त्याच्यासमोर 2 प्रशिक्षणार्थी बसले होते आणि राजेश त्यांना झापत होता. अरे बातम्या लिहिताना काही डोक्याचा वापर कराल का नाही? का मेंदू तुमच्या गुडघ्यात आहे? 2 ओळीची बातमी तुम्हाला धड लिहिता येत नाही? पत्रकार म्हणून काम करण्यापेक्षा कुठेतरी हमाली करा, तीच तुमची लायकी आहे. काय कळलं मूर्ख कुठले? असं म्हणून बातम्यांच्या कॉप्या फाडून त्यांच्या अंगावर त्याने भिरकावून दिल्या. ती बिचारी मुलं मान खाली घालून निमूटपणे ऐकत होती आणि स्वाभिमानमधलं एक वर्तुळ पूर्ण होत होतं.